आणि आमचे प्रमाणपत्र पुन्हा द्या, काहीच हरकत नाही. नाही दिले तर मराठ्यांनी गप बसायचं नाही. नसता तुमच्यात मराठीचं रक्त खेळत नाही, हे आम्ही मराठी सिद्ध करणार. दुसरं तुम्हाला मराठ्यांच्या लोकांना आम्ही पाडणार. शिंदे साहेबांचा फोन आला होता का तुम्हाला? त्यांच्या ओळखीचा त्यांचा फोन घ्या ना मी, त्यांचा घ्या ना, कोणाचाच घ्या नाही. कोण मिस कॉल दाखायचे मग? त्यांचे सगळ्याचे भाजप सहित मिस कॉल आहे, घ्यायचेच नाही. तुम्ही रितसर करा. संजय शिरसाटचे तर 250 पेक्षा जास्त असते. चूक केल्यावर माफ नाही करणार अजिबात. कुठे तुम्ही दुरुस्त करा, पहिल्यासारखं प्रेम सुरू. सरकार कुठेतरी तुमचं आंदोलन जे आहे टप्प्याटप्प्याने तुम्ही जात आहे, मात्र ते कुठेतरी थंड करायचं, थोडा बढावा द्यायचा आणि पुन्हा एक मागणी मान्य करायची, पुन्हा थंड करायचं, असा हा प्रयत्न दिसतोय का थंड करून खाण्याचा? त्यांच्या डोक्यातच ते नाही मराठी पहिले नाही राहिले म्हणून. मराठी थंड होतच नाही, कवा गरमच आहे, कवा गरम आहे. पण आता लय चावताळे ही जे डाव नवीन रचला ना, लय भयानक. आताची पोझिशन सांगू तुम्हाला, आता एवढ्याची 4 घंट्यात मला हे रात्री कळालं होतं. पाठ 5:30च्या टायमाला पाठ ते देवेंद्र फडणवीसांनी सगळे डाव करून बघितले. आता शेवटचा डाव काहीतरी आल्यावर हल्ला करायचा किंवा मला अटक करायची, याला कुठेतरी काहीतरी दगडफेक झाली पाहिजे, रोड बंदोबस्त काढायचा. ही पत्रकार आमच्या सोबत आहे. धाराशिवच्या बाउंड्री पर्यंत रोड बंदोबस्त होता, तिथून पुढे रोड बंदोबस्त उठवला. मला रात्री कळायला सकाळी यशस्वी झालं. मी खोटं कधीच माहिती देत नाही. आणि तू अटक करायला कोण येणार आहे? तू नुसतं ई, मग तुला मराठी काय असते सांगते ते बाकीचे भेटेत. ईडीचं भेव वाटत, आमच्याचं भेव वाटतं. माझ्याजवळ काय घंटे ईडीला भेडीला, तू नुसतं पडून येईन, तू अटक करून दाखव, मग मराठ्यात तुला कळण राज्यात काय. यांना काय झालं, त्यांना एक माझा आला. यांच्या डोक्यात एक शब्द गेलेला आहे, आपलं कोणी काही करीत नाही. बहुमताने आलो, त्यांना माहितच नाही मराठ्यांनी निवडून दिलं. ते मुसलमानाच्या मागं लागले, त्यांना वाटलं आमचं कोणी काही करीत नाही. हे धनगराच्या मागं लागलेत, 15 वर्ष झालं फसिलंय, त्यांना वाटतं आमचं कोणी काही करीत नाही. मराठ्याला फसिलं, आता दलितांचं बंजारा समाजाला फसवलं, त्यांच्या डोक्यात फुटी. शेतकऱ्याला फसवलं. आता तुम्हाला दाखवतो, तुमच्या डोक्यात जे आहे ना, आमचं कोणी काही करू शकत नाही. आता मी दाखवतो तुम्हाला 29 ऑगस्टला तुमचं कोण काय करीत, त्यांना पळता भुईच कमी करतो. दादा शिव कुठेतरी घाव घालण्याचा प्रयत्न आहे का सरकारचा? हे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न आहे? नाही, इमानदारी जरी इकली तर फडणवीस काही पण करू शकते. पण त्यांना माहित नाही, मनोज जरांगे काही पण करू शकतो, मराठी सुद्धा काही पण करू शकतो. अन्याय सहन करणारे अवलाद आमचे मराठ्यांचे नाही. पक्ष फिक्ष गेले उडत, मराठी काही पण करू शकतात फडणवीसांनी जर चाल केली तर. दादा काही पण. तुम्ही दिल्लीला जे आहे, जंतर मंतरवरती जिंजींच्या आंदोलनाच्या समर्थनासाठी गेला होता. आता जिंजींना काय आव्हान आहे? त्यांना नाही, मी आव्हान नाही केलं. मी मंत्र्याला बी कधी बोलित नाही. आंदोलनाला बसलो, येतो का भेटायला, ये नाही तर नको येऊ. ज्याचे त्याचे रूल असते, त्यांना यायचं असलं येते ना. आम्हाला वाटलं त्या लेकरासाठी धावायचं, सगळ्या जाती धर्माचे लेकर आम्ही धावलो दिल्लीपर्यंत, ते त्यांनी धारवायचं असतं. आव्हान करून असं बळच कोणाला यायचं नसेल तर आपण बळच या का म्हणायचं. दादा सोलापूर जिल्हा परिषद मध्ये एक दादा मी असेपर्यंत जरांगींना उपोषणाची वेळ येऊ देणार. अरे बाबा, त्या प्रसाद लाड भाऊला एकटं मरमर करून काय करीन ते? एकटं तर पडत आहे, काय करणार? विखे पाटील तर पडत आहे, वरूनच काय म्हणतात ना त्याला, आडात नाही पावऱ्यात कोडून यायचं. फडणवीसाची हिरीत कोरडी पडली शेतकऱ्यासाठी, मराठ्यासाठी, धनगरासाठी. आता त्यांच्या डोक्यातली खुटी काढायची. मला सगळ्यात आधी माझं टिप्पणी आहे, प्रमाणपत्राचं एक विरुद्ध होऊन देणार नाही. मराठी टेन्शन घ्यायचं नाही, पक्का आरक्षण आहे आपलं, बरं का दादा. पण यांच्या डोक्यात जे आहे ना, आपलं कोणी काही करू शकत नाही बहुमतावर, यांना तो हिसका पहिला दाखवतो मी आता. दादा सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये एक ठराव मंजूर करण्यात आला आहे. शिवरत्न जे गेल्या अनेक वर्षापासून ते नाव आहे ते बदलून माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव देण्याचा घाट आहे किंवा निर्णय झालेला आहे. मात्र आपण पाहतोय की विरोधी पक्षांकडून याला कडाडून विरोध केला जातोय, कारण त्यावेळी शासन निर्णय जिल्हा परिषद मध्ये ठराव ते समजून घेतो सोलापूरच्या यांच्याकडून. शासन निर्णय असेल तर बोलतो मी. विरोधकांकडून सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर बार्शीतला विषय दादा आहे. सोलापूर जिल्ह्याच्या बांधवाच्या पाठीशी राहणार. फक्त मी त्यांच्याकडून समजून घेतो काय प्रश्न आहे. माहितच नाही आता शब्द माझ्याकडून. बार्शीतल्या एका ब्राह्मण महिलेने ओबीसी सर्टिफिकेट काढून त्याचा लाभ घेतलेला कळालं मला. तुमच्याकडे ते कळालं का? मला तुळजापूरमध्ये कळालं. मी संध्याकाळी जे रितसर निवेदन दिले ते बघतो आणि फडणवीसांनी तिथे बी काय केलं हे बघतो. मराठी डोळे उघडा, जागे व्हा, बर्बाद होऊन जाते लेकरं पक्षाच्या नादात. विसरू नका, घरं सोडायचं शिका. तुम्हाला घरं सोडावेच लागणार आहेत मराठ्यांना. तुमच्या अंगात मराठीचं रक्त खेळू द्या. 29 ऑगस्टला मराठ्यांच्या गाड्या घरी राहता कामा नये. अख्खे मराठी अंतरवाली
दादा प्रवीण दरेकरांनी तुमच्यावरती टीका केलेली आहे ते तुमच्या अक्कलच काढलेली आहे त्यांनी. आणि त्याचं कसं झालंय बरं का ते यशीच्या आता आलंच नाही ते गाव गुरीच आहे त्याला जास्त हागलं त्याला त्यामुळे त्याला काय आपण पाहतोय की सोलापूरमधून मराठा आंदोलक जरांगे पाटील बोलत होते. ते पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सध्या करताय. 29 ऑगस्ट रोजी आंतरवाली सराटीमध्ये एक मोठं आंदोलन ते करणार आहेत आणि त्याच्या तयारीसाठी म्हणून ते महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. यासाठी ते सोलापूरला होते. पुढच्या बातम्यांकडे